नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण थेट एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सरकारचा 2025-26 या वर्षासाठीचा नवीन पीक अहवाल आलेला आहे आणि खरं सांगायचं तर यात काही आकडे असे आहेत जे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, काही तर थोडे धक्कादायक सुद्धा आहेत. चला मग पाहूया यावर्षी नक्की काय चित्र समोर आलंय. तर मग या संपूर्ण अहवालातली अशी कोणती गोष्ट आहे जी सर्वात मोठी बातमी आहे? असं काय आहे जे आपल्याला आश्चर्यचकित करू शकतं? चला या आकड्यांच्या खोलात जाऊया आणि समजून घेऊया की आपल्या शेतीसाठी, आपल्या मेहनतीसाठी याचा नेमका काय अर्थ आहे. आणि ही आहे या वर्षीची सगळ्यात मोठी आणि खरं तर चिंताजनक बातमी. सोयाबीनचं उत्पादन अक्षरशः कोसळलं आहे. जिथे गेल्या वर्षी एका हेक्टरमधून आपल्याला 18 क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन मिळत होतं, तिथे यावर्षी हाच आकडा थेट 9.81 क्विंटलवर आलाय. म्हणजे उत्पादन जवळजवळ अर्ध झालंय. जर टक्केवारीत बोलायचं झालं तर ही तब्बल 46% घट आहे. हा आकडा खूप मोठा आहे आणि सोयाबीन लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच काळजीची बाब आहे. पण हे आकडे आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का असतात? चला तेच आता समजून घेऊया. आता अनेकांना वाटेल की हे तर फक्त सरकारी आकडे आहेत, याने आपल्याला काय फरक पडणार? पण थांबा, तसं नाहीये. हे फक्त कागदावरचे आकडे नाहीयेत. आपला पीक विमा, आपल्याला मिळणारी सरकारी मदत, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी याच आकड्यांवर अवलंबून असतात. चला सगळ्यात आधी एक गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊया. सरासरी उत्पादकता म्हणजे काय? समजा आपल्या गावात सगळ्यांनी मिळून 100 एकर जमिनीवर सोयाबीन लावलं आणि सगळ्यांचं मिळून 500 क्विंटल सोयाबीन निघालं, तर सरकार त्याचा हिशोब करून सांगतं की एका एकरमध्ये सरासरी 5 क्विंटल उत्पादन झालं. बस याच गोष्टीला सरासरी उत्पादकता म्हणतात आणि हेच काम सरकार पूर्ण राज्यासाठी करतं. आणि ही सरासरी उत्पादकता 4 मोठ्या कारणांसाठी खूपच महत्त्वाची आहे. पहिलं म्हणजे आपला पीक विमा, तो याच आकड्यांवरून ठरतो. दुसरं, सरकार जो हमीभाव ठरवतं ना, त्यातही याचा वापर होतो. तिसरं, समजा काही नैसर्गिक आपत्ती आली तर मिळणारी मदत, ती सुद्धा याच आधारावर ठरते. आणि चौथं म्हणजे सरकारची पुढची शेतीची धोरणं, ती सुद्धा याच आकड्यांवरून ठरवली जातात. बरं, तर सोयाबीनची चिंताजनक परिस्थिती आपण पाहिली, पण गोष्ट फक्त सोयाबीनपुरती मर्यादित नाहीये. चला आता संपूर्ण अहवाल पाहूया आणि बघूया की कोणत्या पिकाने शेतकऱ्यांना तारलं आणि कोणत्या पिकांची परिस्थिती साधारण राहिली. पण थांबा, निराश होऊ नका, कारण या अहवालात एक खूप चांगली, एक आनंदाची बातमी सुद्धा दडलेली आहे. एका पिकाने तर यावर्षी अशी काही कमाल केली आहे ना की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. आणि ते पीक आहे आपला हरभरा. हे आकडे बघा. गेल्या वर्षी प्रति हेक्टर जेमतेम 10.30 क्विंटल उत्पादन होतं, जे यावर्षी थेट 13.17 क्विंटलवर पोचलं आहे. ही खरंच खूप मोठी आणि सकारात्मक वाढ आहे. ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरला होता त्यांना यावर्षी नक्कीच चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आता इतर महत्त्वाच्या पिकांवर एक नजर टाकूया. तुरीच्या उत्पादनात थोडीशी घट झालेली दिसते आहे. उडदाच्या उत्पादनात मात्र चांगली सुधारणा झालेली आहे. आणि कापूस व भात या पिकांचं उत्पादन जवळपास गेल्या वर्षीसारखंच स्थिर राहिलेलं आहे. ठीक आहे, हे तर झाली राज्याची सगळी आकडेवारी. पण या आकड्यांचा थेट आपल्या शेतावर, आपल्या खिशावर काय परिणाम होणार आहे? चला आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. हे समजायला सोपं जावं म्हणून आपण 2 वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नजरेतून पाहूया. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लावलं होतं त्यांच्यासाठी कमी उत्पादनामुळे आर्थिक संकट उभं राहू शकतं. त्यांची सगळी आशा आणि सगळी मदार आता पीक विम्यावर असणार आहे. याच्या अगदी उलट ज्या शेतकऱ्यांनी हुशारीने हरभरा पेरला होता त्यांना चांगल्या उत्पादनामुळे चांगला नफा मिळण्याची मोठी संधी आहे. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, आणि ही खूप महत्त्वाची आहे. ही जी आकडेवारी आपण बघितली, ही संपूर्ण राज्याची सरासरी आहे. आपल्याला पीक विमा किंवा मदत मिळणार की नाही याचा अंतिम निर्णय आपल्या गाव किंवा आपल्या मंडल पातळीवरच्या आकड्यांवरूनच घेतला जातो. तर मग आता पुढे काय आहे? ही राज्याची आकडेवारी तर आली, पण यानंतर अंतिम निर्णय नेमका कसा घेतला जातो? ती प्रक्रिया काय असते? चला तेही पटकन समजून घेऊया. बघा, ही प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी येते राज्याची सरासरी, जी आता आपल्या समोर आहे. यानंतर प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी येईल. त्यानंतर प्रत्येक तालुक्याची, आणि सगळ्यात शेवटी जे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या महसूल मंडळाची आकडेवारी. जर आपल्या मंडळातील उत्पादनाची सरासरी कमी असेल तरच पीक विमा मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लगेच कोणताही निष्कर्ष काढू नका. अंतिम चित्र स्पष्ट व्हायला अजून थोडा वेळ आहे.
तर बांधवांनो, आज आपण पाहिलं की सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झालीय, तर हरभऱ्याने आपल्याला चांगलाच दिलासा दिला आहे. यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो. ह्या बदलत्या हवामानात आपण आपल्या पीक पद्धतीत नेमके काय बदल करायला हवेत, यावर नक्की विचार करा आणि आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर ही माहिती आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. ह्या माहितीला एक लाईक द्या आणि हो, आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू